हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील 3.5 रेड हेडेड लीग हा लेसन शिकत आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मिस्टर वॅटसन डॉक्टर वॅटसन हे बोलत आहेत आणि ते तिघेही त्या अंधाऱ्या खोलीमध्ये थांबलेले आहेत. इन द वेट ऑफ क्रिमिनल, गुन्हेगार येण्यासाठी त्या तळघरामध्ये ते थांबलेले आहेत असं आपण पाहिलं होतं. शेरलॉक होम्स आणि मिस्टर मेरीवेदर आणि मिस्टर वॅटसन हे तिघेही त्या अंधाऱ्या खोलीमध्ये तळघरामध्ये थांबलेले आहेत, जिकडे सोन्याने भरलेले बॉक्स आहेत, जे बँकेचं तळघर आहे, सेलर आहे. त्यानंतर पुढे काय होतं ते आता आपण पाहणार आहोत. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन ॲन आवर. 1 तासापेक्षा जास्त आम्ही शांतपणे तिथे वाट पाहत थांबलो होतो. इट वॉज पिच डार्क इन द सेलर. त्या सेलरमध्ये, तळघरामध्ये खूप अंधार होता. देन सडनली, आणि अचानकपणे, अ पॉईंट ऑफ ब्राईट लाईट ॲपियर्ड इन द फ्लोअर ऑफ द सेलर. त्या तळघराच्या फरशीवरती, जमिनीवरती एक प्रखर असा प्रकाश, उजळ असा प्रकाश पडला. देन अ लाईन, एक पॉईंट तयार झाला. पहिल्यांदा पूर्ण खोली अंधार आहे, त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा छोटासा पॉईंट दिसतो. त्यानंतर त्याची रेष तयार झाली, म्हणजे तो प्रकाश वाढत गेला. अँड अ गॅश सीम टू बी ओपन, आणि ती जी लाईन आहे ती मोठी झाली. ती जी गॅश म्हणजे ती जी लाईन होती, ती जी रेष होती ती मोठी झाली. गॅश सीम टू बी ओपन, ती जी जखम किंवा ती जी रेष होती ती मोठी झाली. अँड अ हँड ॲपियर्ड, आणि त्या रिकाम्या जागेतून, त्या मोकळ्या जागेतून एक हात वर आला. अ ब्रॉड स्टोन टर्न ओव्हर अपॉन इट्स साईड, आणि एक मोठा दगड बाजूला केला गेला. अँड लेफ्ट स्क्वेअर होल, आणि एक चौकोन तिथे तयार झाला. म्हणजे तिथे एक होल होतं, जिथे चौकोनी होल होतं, त्यातून वरचा दगड सरकवून कोणीतरी तिथून बाहेर आलं होतं. अ बॉईश फेस इमर्ज्ड, तिथून एक चेहरा वरती आला. बॉईश म्हणजे पोरकट चेहरा एक वरती आला. द मॅन लुक्ड अबाउट अँड केम आउट ऑफ द होल, त्या होलमधून एक माणूस बाहेर आला. ही हॅड अ कंपॅनियन विथ हिम, आणि त्याच्यासोबत एक सोबतीसुद्धा होता, सहकारीसुद्धा होता. अ मॅन विथ व्हेरी रेड हेअर, ज्याचे केस लाल होते. म्हणजे ज्या खोलीमध्ये हे सगळे तिघेजणं थांबले होते शांत, त्या खोलीमधून त्या छोट्याशा एक रेष बाहेर पडली किंवा प्रकाश बाहेर पडला, जिथून एक होल होतं. त्या होलमधून एक माणूस आणि त्याचा सहकारी असे दोघे मिळून बाहेर पडले. तो जो सहकारी होता त्याचे केस लाल होते. द मॅन विथ रेड हेअर, त्याचे केस लाल होते. द पेअर वॉज नन अदर दॅन स्पॉल्डिंग द असिस्टंट अलियास द क्रिमिनल क्ले. तो जो बाहेर पडलेला माणूस होता तो दुसरा तिसरा कुणी नसून त्या असिस्टंट स्पॉल्डिंग होता, म्हणजेच उर्फ क्रिमिनल क्ले. अलियास म्हणजे उर्फ. द असिस्टंट स्पॉल्डिंग हा असिस्टंट होता, मिस्टर विल्सन यांचा असिस्टंट होता मिस्टर स्पॉल्डिंग, विन्सेंट स्पॉल्डिंग. तोच म्हणजे क्रिमिनल क्ले होता. क्ले नावाचा एक गुन्हेगार होता. अँड द रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस, आणि दुसरा जो रेड हेडेड लाल केसांचा जो माणूस होता तो दुसरा तिसरा कुणी नसून मिस्टर डंकन रॉस हा होता. तर हे दोघे व्यक्ती त्या होलमधून बाहेर पडले. ॲज सून ॲज दे क्लाइम्ड आउट ऑफ द होल, शेरलॉक होम्स स्प्रँग आउट अँड साइज्ड क्ले बाय द कॉलर. जेव्हा पटकन ते दोघे बाहेर पडले, क्लाइम्ड आउट ऑफ द होल, जेव्हा ते दोघे होलमधून बाहेर पडले, शेरलॉक होम्सनी पटकन पुढे जाऊन त्यांना त्या क्लेला कॉलरनी पकडलं. अँड स्प्रँग आउट, ते बाहेर शेरलॉक होम्सनी उडी टाकली आणि साइज्ड क्ले बाय द कॉलर, आणि त्या क्लेला शेरलॉक होम्सनी पकडलं. द अदर डाईव्ह डाऊन द होल अँड डिसॅपियर्ड. तो जो दुसरा माणूस होता म्हणजेच डंकन रॉस, तो खाली त्याने उडी मारली आणि तो डिसॅपियर झाला, तो अदृश्य झाला, निघून गेला. क्ले टूक आउट अ रिव्हॉल्वर. त्या क्लेनी रिव्हॉल्वर बाहेर काढली, म्हणजेच
बंदूक बाहेर काढली. रिव्हॉल्वर म्हणजे बंदूक बाहेर काढली. बट होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट. पण होम्सनी त्याच्या मनगटावर वार केला, त्याला मारलं मनगटावरती. अँड द रिव्हॉल्वर फेल ऑन द फ्लोर. आणि ती त्याची जी बंदूक होती ती जमिनीवरती त्यांनी पाडली. शेरलॉक होम्सनी त्याला पकडलं होतं क्लेला, आणि तो जेव्हा बंदूक काढायला लागला बाहेर तेव्हा शेरलॉक होम्सनी त्याच्या मनगटीवरती वार केला आणि त्याच्या हातातली बंदूक जमिनीवरती पाडली. इट्स नो यूज जॉन क्ले सेड होम्स. शेरलॉक होम्स म्हणाले, आता याचा काही उपयोग नाही जॉन क्ले. वी हॅव कॉट यू. आम्ही तुला पकडलं आहे. हा जो मिस्टर स्पॉल्डिंग असतो तो दुसरा तिसरा कुणी नसून एक गुन्हेगार जॉन क्ले हा असतो. सो आय सी बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. तो काय म्हणतो जॉन क्ले, हो मला तुम्ही पकडलं आहे पण माझा मित्र तर पळून गेला. बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. होम्स रिप्लाइड. होम्स त्याला उत्तरतात, ही कॅनॉट एस्केप. तो पळून जाऊ शकत नाही. देर आर 3 men वेटिंग फॉर हिम ॲट द अदर एंड. त्याला पकडण्यासाठी दुसऱ्या टोकाला 3 माणसं थांबलेली आहेत. 3 माणसं त्याची वाट पाहत तिथे थांबली आहेत. त्याला पकडण्यासाठीच तिथे थांबली आहेत. देन होम्स हँडेड ओव्हर मिस्टर क्ले टू द पोलिसमॅन. आणि अशा पद्धतीने शेरलॉक होम्स यांनी त्या जॉन क्लेला, त्या गुन्हेगाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मिस्टर क्ले ज्याचं नाव होतं टू पोलिसमॅन, त्या पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकलं. मिस्टर मेरीवेदर सेड, रिअली मिस्टर होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. त्यानंतर मेरीवेदर जे बँकेचे चेअरमन होते, बँकेचे अध्यक्ष होते, त्यांनी मिस्टर होम्सला धन्यवाद दिला आणि ते म्हणाले की खरंच तुमचे धन्यवाद कसे मानावेत हे कळत नाही. यू हॅव फॉइल्ड वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट्स ॲट बँक रॉबरी. बँक रॉबरी म्हणजे बँकेवर दरोडा घालण्याचा एक अतिशय धूर्त प्रयत्न तुम्ही आता विफल केला आहेत. विफल केला आहेत म्हणजे तो निकामी केला आहे, तसं होऊ दिलं नाही आहेत असं ते बँकेचे जे अध्यक्ष होते ते म्हणतात. द बँक इज ग्रेटफुल टू यू. बँक नेहमीच तुमच्याशी ग्रेटफुल असेल म्हणजे तुम्हाला धन्यवाद देईल. यू सी वॅटसन, होम्स सेड आफ्टर वी रिच्ड हिज होम. आणि अशा पद्धतीने त्या चोराला म्हणजेच त्या गुन्हेगाराला शेरलॉक होम्सनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि मेरीवेदरनी त्यांना धन्यवाद दिले. आणि जेव्हा मिस्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स घरी जातात तेव्हा शेरलॉक होम्स म्हणतात की तुम्ही पाहिलं मिस्टर वॅटसन, असं ते म्हणतात. इट वॉज ऑब्वियस फ्रॉम द फर्स्ट दॅट द ओनली पॉसिबल ऑब्जेक्ट ऑफ द स्ट्रेंज ॲडव्हर्टाइजमेंट अँड द पेक्युलर जॉब वॉज टू गेट मिस्टर विल्सन अवे फ्रॉम हिज शॉप फॉर सम आवर्स एव्हरी डे. हे तर खात्रीशीर होतं, सुरुवातीपासूनच हे असं मला माहिती होतं की इट इज दॅट ओनली पॉसिबल ऑब्जेक्ट ऑफ स्ट्रेंज ॲडव्हर्टाइजमेंट. त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा उद्देश हा होता, ती जी जाहिरात पेपरमध्ये आली होती, न्यूजपेपरमध्ये, त्याचा उद्देश हा होता की मिस्टर विल्सन यांना त्यांच्या घरापासून थोडा वेळ दूर ठेवणे. टू गेट मिस्टर विल्सन अवे फ्रॉम हिज शॉप फॉर सम आवर्स अ डे. म्हणजे त्यांच्या दुकानापासून, त्यांच्या कामापासून थोडा वेळ त्यांना दूर ठेवणे, त्यासाठी हा जॉब, ही ॲडव्हर्टाइजमेंट पेपरमध्ये दिली गेली होती अशी शक्यता शेरलॉक होम्स यांनी व्यक्त केली. द रेड हेडेड लीग वॉज अ क्लेवर आयडिया. ती रेड हेडेड लीग म्हणजे लाल केसवाल्यांची संघटना ही एक अतिशय उत्तम अशी आयडिया होती. इन मिस्टर विल्सन्स ॲब्सेन्स म्हणजे मिस्टर विल्सन यांच्या गैरहजेरीमध्ये क्ले अँड हिज रेड हेडेड कंपेनियन wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. काय म्हणतात शेरलॉक होम्स की मिस्टर विल्सन यांच्या गैरहजेरीमध्ये तो जो जॉन क्ले होता त्याला आणि त्याच्या सहकारी म्हणजे डंकन रॉस, तो जो रेड हेडेड कॅम्पेनियन होता डंकन रॉस, या दोघांना त्या मिस्टर विल्सनच्या घरापासून ते बँकेपर्यंत एक भुयारी मार्ग तयार करायचा होता. त्यांना डिगिंग करायचं होतं म्हणजे खोदायचं होतं. दे वॉन्टेड टू डिग अ अंडरग्राउंड टनेल म्हणजे एक जमिनीखालून जाणारा बोगदा त्यांना तयार करायचा होता. फ्रॉम मिस्टर विल्सन्स हाऊस टू बँक म्हणजे मिस्टर विल्सन यांच्या घरापासून ते बँकेपर्यंत जाणारा एक बोगदा त्यांना खोदायचा होता आणि त्यामुळे त्यांना वेळ हवा होता आणि म्हणूनच मिस्टर विल्सन यांना त्यांनी जॉबला पाठवायला सांगितलं. देन दे वूड बी एबल टू एंटर द बँक अँड स्टील द गोल्ड विदाउट ब्रेकिंग ओपन द डोर्स ऑफ द बँक. आणि यामुळे त्यांना असं शक्य झालं असतं की ते बँकेमध्ये जाऊ शकले असते. अँड स्टील द गोल्ड म्हणजे त्यांना सोन्याची चोरी करता येऊ शकली असती
विदाऊट ब्रेकिंग ओपन द डोअर्स ऑफ द बँक, म्हणजे बँकेचे दरवाजे न तोडता न फोडता काहीही न करता सरळ त्या तळघरातील सोनं त्यांना चोरता आलं असतं. युझिंग द टनेल, त्या बोगद्याचा वापर करून दे एंटर्ड द सेलर, त्यांनी तळघरात प्रवेश केला. दे प्लॅन टू स्टील द गोल्ड, आणि सोनं चोरण्याचा त्यांनी प्लॅन केला. अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन्स हाऊस अगेन थ्रू द टनेल अँड देन गेट अवे, आणि काय प्लॅन केला त्यांनी की सोनं चोरायचं, पुन्हा मिस्टर विल्सन यांच्या घरी जायचं, अँड अगेन थ्रू द टनेल, आणि त्या बोगद्यातून मिस्टर विल्सन यांच्या घरी जाऊन तिथून निघून जायचं, अँड देन गेट अवे, तिथून पळून जायचं, असा त्यांनी प्लॅन केला होता. जॉन क्ले आणि रेड हेडेड मॅन म्हणजेच डंकन रॉस यांनी. बट हाऊ कुड यू गेस दॅट व्हॉट देअर मोटिव्ह वॉज, पण तुम्हाला हे कसं कळालं की त्यांचा उद्देश काय होता, असं मिस्टर वॅटसन विचारत आहेत. त्यानंतर मिस्टर शर्लॉक होम्स सांगतात, वेन आय हर्ड दॅट द असिस्टंट वर्क फॉर हाफ द वेजेस, जेव्हा मी हे ऐकलं की तो असिस्टंट होता विन्सेंट स्पॉल्डिंग म्हणजेच जॉन क्ले हा जो होता तो अर्ध्या पगारावरती काम करण्यास तयार झाला आहे, हे जेव्हा मी ऐकलं, आय बिकेम सस्पिशियस, तेव्हाच मला शंका आली, तेव्हाच मला संशय आला. युझिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट आय मेड एन्क्वायरीज, मिस्टर विल्सन यांनी सांगितलेल्या त्याच्या वर्णनावरून, त्या असिस्टंटच्या वर्णनावरून मी इतरत्र चौकशी केली. आय मेड एन्क्वायरीज, आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले, आणि मला असं जाणवलं किंवा असं माहिती झालं की हा दुसरा तिसरा कुणी नसून क्रिमिनल जॉन क्ले हा आहे. वाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन शॉप, हा तर क्रिमिनल आहे, मग हा मिस्टर विल्सन यांच्या दुकानात का काम करत आहे. अँड हिज हॅबिट ऑफ गोईंग इन टू द सेलर एव्हरी नाव अँड देन, आणि त्याची जी सवय आहे सतत त्या सेलरमध्ये जाण्याची, त्या सवयीवरून सुद्धा मला संशय आला. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनेल टू सम अदर बिल्डिंग, आणि मला असा संशय आला, इन्फर्ड म्हणजे मी असा अंदाज लावला की हा नक्कीच एखाद्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी बोगदा तयार करत आहे, खोदकाम करत आहे. वेन वी विजिटेड द शॉप, जेव्हा आपण दुकानाला भेट दिली, आय बीट अपॉन द पॉवमेंट विथ माय स्टिक, मी माझ्या काठीने पॉवमेंटवरती मारलं होतं. टू फाइंड आउट वेदर द सेलर स्ट्रेच्ड आउट इन फ्रंट ऑर बिहाइंड, तेव्हा मी का मारलं होतं, कारण मला पाहायचं होतं की तो जो बोगदा आहे, तो जो टनेल आहे, तो समोरून खोदला गेला आहे की मागून. इट वॉज नॉट इन फ्रंट, आणि तो समोरून नव्हता. आय सॉ द बँक ऑन द अदर साईड ऑफ द हाऊस, मी घराच्या दुसऱ्या बाजूला बँक पाहिली. अँड गेस्ड, आणि मी अंदाज लावला. व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड, त्या क्रिमिनलच्या मनामध्ये काय आहे याचा मी अंदाज लावला, असं शर्लॉक होम्स सांगतात. व्हेन क्ले आन्सर्ड द बेल, जेव्हा क्लेनी दरवाजा उघडला, जेव्हा मिस्टर वॅटसन आणि शर्लॉक होम्स हे त्याच्या शॉपजवळ गेले होते, तेव्हा दरवाजा ठोठावल्यानंतर एका तरुण माणसाने दरवाजा उघडला होता. जेव्हा तो माणूस म्हणजेच क्ले होता, जेव्हा क्लेने दरवाजा उघडला होता, द नीज ऑफ हिज ट्राउझर्स वेअर रिंकल्ड अँड स्टेन, तेव्हाच शर्लॉक होम्सनी त्याचे गुडघे पाहिले होते, त्याचे पॅन्टीचे पाय पाहिले होते, गुडघे पाहिले होते. तेव्हा ते सांगतात, शर्लॉक होम्स सांगतात की त्याच्या ट्राउझर्सच्या नीज रिंकल म्हणजे सुरकुत्या पडलेल्या होत्या, आणि स्टेन म्हणजे त्याच्यावरती डागसुद्धा पडले होते. याचा अर्थ असा आहे की यांनी खोदकाम केलं होतं, तळघरात जाऊन हे सतत खोदकाम करत होते. इट कन्फर्म माय सस्पिशन दॅट ही वॉज डिगिंग, आणि माझा अंदाज खरा ठरला की ते खोदकाम करत होते. यू नो द रेस्ट ऑफ हिस्ट्री, आणि तिथून पुढची गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे. यू नो द रेस्ट ऑफ हिस्ट्री, रेस्ट ऑफ द स्टोरी, तुम्हाला तिथून पुढची स्टोरी माहिती आहे. रेस्ट ऑफ द स्टोरी म्हणजे तिथून पुढची कथा किंवा तिथून पुढे काय घडलं हे तर तुम्हाला माहिती आहे, असं शर्लॉक होम्स सांगतात. यू रिझन इट आउट ब्युटिफुली, आय एक्सक्लेम्ड इन ॲडमिरेशन, मी कौतुकाने म्हणालो की तुम्ही हे अत्यंत सुंदरपणे सांगितलं आहे, असं मिस्टर वॅटसन म्हणतात. आणि इथे या स्टोरीचा एंड होतो.
या स्टोरीमध्ये आपण पाहिलं की मिस्टर शेरलॉक होम्स यांनी किती चतुरपणे त्या जॉन क्लेला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. शेरलॉक होम्स हे एक डिटेक्टिव्ह आहेत. स्टोरीमध्ये अनेक स्टोरी त्यांच्या डिटेक्टिव्ह अशा स्टोरी आहेत. ते एक डिटेक्टिव्ह आहेत. स्टोरीमधील कथानकांमधील ते एक डिटेक्टिव्ह आहेत. तर ही स्टोरी ॲडॅप्टेड फ्रॉम द रेड हेडेड लीग बाय सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिली आहे. रेड हेडेड लीगमधील हा पार्ट आहे, थोडासा ही स्टोरी आहे. तर आपला हा लेसन आता इथे पूर्ण झाला आहे. द रेड हेडेड लीग हा लेसन पूर्णतः इथे संपलेला आहे. या लेसनमधील या पार्टमधील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत. गॅश म्हणजे ती भेग मोठी झाली, रेष मोठी झाली. बॉईश म्हणजे पोरकट चेहरा. कंपॅनियन म्हणजे सोबती, सहकारी. साईज म्हणजे त्यांनी पकडलं, जप्त केलं. डाइव्ड डाऊन म्हणजे खाली वाकले आणि तो जो दुसरा माणूस होता तो पळून गेला, खाली वाकला. फॉइल्ड म्हणजे विफल केला. त्यांचा जो चोरीचा प्रयत्न होता तो विफल केला. फॉइल्ड म्हणजे विफल केला. कनिंग अटेम्प्ट्स म्हणजे धूर्त प्रयत्न. बँक रॉबरी म्हणजे बँकेवर दरोडा घालणे. स्ट्रेंज म्हणजे विचित्र. पेक्युलियर जॉब म्हणजे चमत्कारिक असा जॉब किंवा विलक्षण असा जॉब. टनेल म्हणजे बोगदा. सस्पिशियस म्हणजे संशयास्पद किंवा संशय येणे. डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन. इन्फर्ड म्हणजे अंदाज लावला, अनुमान लावला. रिंकल्ड म्हणजे सुरकुत्या पडलेला आणि स्टेन्ड म्हणजे डाग पडलेला. ॲडमिरेशन म्हणजे कौतुकाने. तर हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. हा लेसन इथे संपलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. थँक्यू.